कुठल्याही दुकानामध्ये गेलो, काही घ्यायचं म्हटलं, गाडी घ्या, मोबाईल घ्या, कपडा घ्या, काही पण घ्या, तुम्ही लेटेस्ट मॉडेल घेता का जुनं मॉडेल घेता? लेटेस्ट. मग शेती तुम्ही ओल्ड का बरं करता, आउटडेटेड का बरं करता? तुम्ही म्हणाल आउटडेटेड कसं काय? आम्ही तर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरतो, केमिकल मधलं आधुनिक तंत्रज्ञान वापरतो. केमिकलचं तंत्रज्ञान कशावर काम करतं आजही? व्हरायटी, नंतर रोग, नंतर तण. हे जे तंत्रज्ञान आहे हे 40 वर्षापासून आपण वापरतोय. गेले का तुमचे रोग गेले? तुम्ही गंज व्हरायटी आणल्या, कोणत्या व्हरायटीने तुम्हाला उजरवलं? विचार. शेतकरी संपायची वेळ आली, पण किडी काय म्हणजे व्हरायटी हा मेन मुद्दा नाही, तर मुद्दा काय आहे? तिचं पोषण. रोग हा मुद्दा नाहीये, तर कमजोरी हा मेन मुद्दा आहे. तर कमजोरी काम केलं, रोगावर काम करून काय उपयोग आहे? तणनाशक किती आले आतापर्यंत? रेकॉर्ड ब्रेक आले, संपलं. पण झाडं संपायची वेळ आली. तणावर काम करून उपयोग नाही, रोगावर काम करून उपयोग नाही, आणि किडीवर काम करून उपयोग नाही, आणि व्हरायटीवर डोकं चालवून उपयोग नाही. हे आता आउटडेटेड तंत्रज्ञान आहे, मागासलेलं. जो आज शेती करेल ना केमिकलची, तो मागास समजला जाईल. म्हणजे केमिकलची शेती आजच्या काळामध्ये कोणती शेती आहे? मागासलेली. जेव्हा मागासलेला आहे तोच आज केमिकल शेती करू शकतो. का बरं? 40 वर्ष आपण रोगावरच काम करतोय. तिथे तुम्ही तेलाच हटाना, तो हटायची वेळ आली, ते तेल हटाना. मग ही तुमची मागासलेली शेती आहे. आणि एससीटी वैदिक काय आजच्या काळामध्ये ऍडव्हान्स आहे, म्हणून आपण सर्वांनी लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे. एससीटी वैदिक ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी का बरं आहे? राम सरांनी काढली ना, आता लय भारी म्हणून नाही. ती काय सांगते? रोगच नाही या जगामध्ये. एससीटी वैदिक मध्ये तणाची भीती नाही. एससीटी वैदिक मी व्हरायटी कुठली असू द्या, हेच तुम्ही जर 4 वर्ष एससीटी वैदिक वापरत असते ना, आता याच्यावरती डायरेक्ट अर्धा किलोचा माल असता लटकत. अर्धा किलो, 1 किलो. कारण झाडाचा कस तुम्ही काय केला मागच्या 2-4 वर्षामध्ये काढून घेतला. एससीटी वैदिक काय करतं? झाडालाही श्रीमंत करतं. पहिलं मातीला श्रीमंत करतं, मग झाडाला श्रीमंत करतं, मग आपल्याला श्रीमंत करतं.